पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा. राजर्षी शाहू महाराजांचे विचार पुढे नेणारा जिल्हा. पण याच जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी बऱ्याच हेडलाईन्स करत असतात. गोकुळ झालं, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. कोल्हापूर जिल्हा हा कायम चर्चेत राहिलाय. अशातच आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका राजकीय घडामोडीविषयी आणि राजकीय व्यक्तीविषयी व्हिडिओत बोलणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे कोण, तर समरजित सिंह घाटगे. आणि राजकीय घडामोड म्हणजे काय, तर त्यांची घरवापसी. आता समरजित घाटगे नेमकं करणार काय, ते नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, त्याविषयी सविस्तर समजून घ्यायचं या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल. सकाळमध्ये आपलं स्वागत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कागल विधानसभा मतदारसंघ. हसन मुश्रीफ जिथून येतात. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला निवडणूक लढवली होती. पण आता हेच घाटगे महाविकास आघाडीची साथ सोडून घरवापसी करणार आहेत, तशी चर्चा आहे. पुढच्या काही दिवसात ते भाजपात जाणार आहे असं बोललं जात आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात घाटगेंच्या प्रवेशाची पुढील दिशा ठरू शकते असं बोललं जात आहे. ऑगस्ट महिन्यात घाटगेंना भाजपामध्ये घेण्याच्या हालचालींना वेग येणार असल्याचं कळतंय. वरिष्ठ पातळीवरून पक्षप्रवेशाचा अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे घाटगेंनी सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका घेतली. मात्र लवकरच ते भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा कागल विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीत हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाली आणि त्यामुळे नाराज झालेले आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगेंनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून मंत्री मुश्रीफांविरुद्ध निवडणूक लढवली. मात्र विधानसभेत पराभूत झाल्यानंतर आता समरजित सिंह घाटगे हे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी भाजपात त्यांनी जोरदार तयारी सुद्धा केलेली दिसते. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा घाटगेंच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील लवकरच मिळेल असं बोललं जातंय. त्यामुळे समरजित सिंह घाटगेंच्या पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. आता ज्या घाटगेंविषयी आपण एवढं सगळं बोललो, ते घाटगे नेमके कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास काय राहिलाय, तेही समजून घेऊयात. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे म्हणजेच घाटगे घराण्याचे ते वंशज आहेत आणि तशी त्यांची ओळख आहे. समरजित सिंह घाटगे हे कागलच्या घाटगे घराण्यात 19 जानेवारी 1983 रोजी जन्माला आले आणि त्यांनी पुण्यातून चार्टर्ड अकाउंटंटचं CA म्हणून शिक्षण पूर्ण केलंय. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे कागल संस्थानचे अधिपती होते. मग त्यांचे चिरंजीव आणि कागलचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे समरजित सिंह घाटगेंचे आजोबा होते. विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या निधनानंतर झालेल्या श्री छत्रपती शाहू कारखान्याच्या निवडणुकीत समरजित सिंह घाटगे विक्रमी मतांनी विजयी झाले आणि तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आणि ते राजकारणात सक्रिय झाले. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे समरजित सिंह घाटगे हे 2015 साली पहिल्यांदाच अध्यक्ष झाले. समरजित सिंह घाटगे यांनी म्हाडाचं म्हणजे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचं अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. समरजित सिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केलंय. 3 सप्टेंबर 2024 ला समरजित सिंह घाटगेंनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि 2024च्या विधानसभेला कागल मतदारसंघातून ते मुश्रीफांविरुद्ध लढले पण पराभूत झाले. घाटगे यांचं सहकारात मोठं नाव आहे. शाहू कारखान्यासोबत शाहू दूध, शिक्षण संस्था, बँकिंग क्षेत्रात सुद्धा त्यांचं योगदान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राहून सहकार संस्था सांभाळणं हे सध्याच्या घडीला कठीण आहे आणि याच वेळी केंद्र आणि राज्य सरकारला पूरक भूमिका घेऊन राहिलं तर अधिक हिताचं असतं असं बहुधा घाटगेंनाही कळालं असावं. त्यामुळे समरजित सिंह घाटगेंनी भाजप प्रवेशाची तयारी केल्याचं दिसतंय. आता बोलूया 2024च्या विधानसभा निवडणुकीविषयी. उमेदवारीचा पेच महायुतीत निर्माण झाल्यानंतर भाजपसोबत फारकत घेत
समरजितसिंह घाटगेंनी महायुतीचे उमेदवार मंत्री हसन मुश्रीफांविरुद्ध महाविकास आघाडीतून निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला खरा, पण घाटगेंनी 1,33,000 मतं मिळवली। कोल्हापूर जिल्ह्यात विरोधातील सर्वात जास्त मतं पडणारे ते एकमेव उमेदवार होते। तर मागील निवडणुकीपेक्षा मंत्री मुश्रीफ हे केवळ 11,000च्या आसपास मतांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले। वास्तविक पाहता महायुती म्हणून माजी खासदार संजय मंडलिक, मतदारसंघातील भाजप आणि माजी आमदार संजय घाटगे, लाडकी बहीण योजनेची मदत मिळाली असताना सुद्धा मुश्रीफांना कमी मताधिक्य मिळालं। तर मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा समरजितसिंह घाटगेंना 45,000 मतं ही अधिकची मिळाली। त्यामुळे आता घाटगेंचं राजकीय लागेबांधे पाहता, त्यांचं राजकीय आणि सामाजिक प्रतिमा पाहता जवळ करणं आणि पक्षात घेणं हे कोल्हापुरातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं घाटगेंना पक्षात घेणं हे बहुधा भाजपला पूरक वाटतंय आणि त्यामुळेच त्यांनी पक्षात घेण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलण्याचं ठरवलेलं दिसतंय। त्यामुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेत आहेत आणि घाटगे नेमकं काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी समरजितसिंह घाटगेंच्या घरवापसीविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन सांगायला विसरू नका। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।